नमस्कार. महानुभाव परंपरेमध्ये भक्तीचा एक खूप विशेष मार्ग सांगितला आहे, जो 4 स्तंभांवर आधारलेला आहे. यालाच चतुर्विध मार्ग असं म्हणतात. आजच्या या विवेचनात आपण याच 4 साधनांचा अर्थ आणि त्यांचं महत्त्व अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर मग आपला आजचा प्रवास कसा असणार आहे? आपण सुरुवात करणार आहोत चतुर्विध मार्ग म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यापासून. त्यानंतर आपण एक एक करून स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक या 4ही साधनांचा सविस्तर अभ्यास करू आणि शेवटी या सगळ्याचं सार काय आहे हे जाणून घेऊ. चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा सुरू करूया. चतुर्विध मार्ग ही संकल्पना महानुभाव भक्तीचा जणू काही पायाच आहे. पाहूया ह्याचा नेमका अर्थ काय होतो. तर चतुर्वेद साधन म्हणजे भक्तीचे 4 मुख्य आधारस्तंभ: स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक. पण हे फक्त 4 शब्द नाहीत बरं का. हे 4 असे मार्ग आहेत जे भक्ताला थेट देवाशी जोडतात, आणि विशेष म्हणजे यात जड आणि चेतन अशा दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. या 4 साधनांपैकी पहिलं साधन आहे स्थान. आता प्रश्न असा पडतो की काही जागा किंवा ठिकाणांना इतकं पवित्र का मानलं जातं? चला यामागचं आध्यात्मिक महत्त्व समजून घेऊया. बघा, स्थान साधनेचा खरा उद्देश फक्त त्याच जागेला भेट देणं नाहीये. त्यामागचा खरा भाव आहे तिथे घडलेल्या दैवी घटनांचं म्हणजेच लीळांचं स्मरण करणं. असं मानलं जातं की या स्मरणानेच त्या ठिकाणची सगळी सकारात्मक ऊर्जा भक्तापर्यंत पोहोचते. आणि यात एक विशेष गोष्ट आहे. ही जी पवित्र स्थानं आहेत ना, त्यांचं वर्गीकरण प्रभू तिथे किती काळ राहिले यावरून केलं गेलंय. म्हणजे बघा, जिथे प्रभू फक्त काही क्षण थांबले ते झालं आसनस्थान, आणि जिथे त्यांनी महिनाभरापेक्षा जास्त काळ वास्तव्य केलं त्याला महास्थान म्हणतात. या वर्गीकरणामुळेच प्रत्येक स्थानाचं महत्त्व आणि पावित्र्य आपल्याला अधिक स्पष्टपणे कळतं. चला आता दुसऱ्या साधनेकडे वळूया, प्रसाद. आता प्रसाद म्हटलं की आपल्याला देवाला अर्पण केलेली वस्तू आठवते, पण इथे अर्थ थोडा व्यापक आहे. प्रसाद म्हणजे अशी कोणतीही पवित्र वस्तू जिला प्रत्यक्ष ईश्वराचा स्पर्श झालाय आणि ज्यात त्यांची कृपा सामावलेली आहे. आणि हो, प्रसाद ही काही केवळ एक अमूर्त कल्पना नाहीये. यामध्ये देवांनी वापरलेल्या वस्त्रांपासून ते अगदी विशिष्ट दगडांपर्यंत अनेक भौतिक वस्तू येतात. आणि इतकंच नाही, तर रिधपूरसारख्या ठिकाणी आषाढी एकादशीला जो मोठा सोहळा होतो तो या परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे. बघा, आतापर्यंत आपण जड वस्तूंबद्दल बोललो, स्थान आणि प्रसाद. पण तिसरी साधना आहे सजीव आणि चैतन्यमय, आणि ती म्हणजे भिक्षुक. भिक्षुक म्हणजे फक्त कोणी संन्यासी नाही, तर त्यांना ज्ञानाचं आणि भक्तीचं चालतं बोलतं केंद्र मानलं जातं. हे एक वचन आहे जे या साधनेचं सार सांगतं. सृष्टीमध्ये देव दुर्लभ, का तया ते आठवी तो दुर्लभ. याचा अर्थ किती सुंदर आहे बघा. जगात देव मिळणं तर कठीण आहेच, पण त्याहूनही कठीण आहे असा भक्त मिळणं जो सतत देवाचं स्मरण करतो. आणि म्हणूनच एका खऱ्या भिक्षुकाला इतकं मोठं स्थान दिलं गेलं आहे. आणि इथेच स्थान आणि भिक्षुक या 2 साधनांमधला एक महत्त्वाचा फरक आपल्या लक्षात येतो. स्थान हे जड आहे, तिथे आपण फक्त वंदन करू शकतो. पण भिक्षुक हे चैतन्य आहेत, त्यांच्यासोबत वंदनाबरोबरच ज्ञान आणि भक्तीची देवाणघेवाणही शक्य होते. ही परंपरा फक्त भिक्षुकांना मान द्यायला सांगत नाही, तर तो आदर व्यक्त कसा करायचा याच्या अगदी स्पष्ट पायऱ्याही दाखवते. सुपारी किंवा नारळ अर्पण करण्यापासून ते त्यांना भोजनासाठी आमंत्रित करण्यापर्यंत सगळं काही. ही एक अतिशय व्यावहारिक शिकवण आहे, नाही का? आता ज्ञानप्राप्त भिक्षुकांनंतर आपण त्या साधकांबद्दल बोलूया ज्या अजूनही मार्गावर आहेत. ही चौथी आणि शेवटची साधना आहे वासनानेक. सोप्या शब्दात सांगायचं तर आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या साधकांचा सन्मान करणं. या साधनेमध्ये 2 प्रकारचे वासनिक मानले गेले आहेत. एक जो केवळ प्रेमापोटी, आवळीपोटी देवाकडे ओढला जातो, आणि दुसरा जो ज्ञानामुळे सांसारिक गोष्टींमधली व्यर्थता ओळखून या मार्गावर येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही मार्गांना तितकाच आदर दिला जातो. या परंपरेत वासनिकाचं महत्त्व किती मोठं आहे हे एका गोष्टीवरून समजतं. असं मानलं जातं की एका खऱ्या साधकाला भोजन घालण्याचं पुण्य हजारो सामान्य भक्तांना भोजन घालण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. केवढं मोठं महत्त्व दिलंय बघा. आत्तापर्यंत आपण स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक या 4 साधनांना एक एक करून समजून घेतला. चला आता या सगळ्याला एकत्र जोडून पाहूया की या मार्गाचा अंतिम उद्देश तरी काय आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ह्या 4 साधना काही वेगवेगळ्या पूजाविधी नाहीत. ही एक संपूर्ण एकात्मिक प्रणाली आहे. असं म्हणतात की या मार्गावर सातत्याने चालल्यामुळे हळूहळू अज्ञान दूर होतं आणि खऱ्या अर्थाने धर्मजागृती होते.
थोडक्यात सांगायचं तर पवित्र स्थानाची पूजा करा, प्रसाद ग्रहण करा, भिक्षुकाची सेवा करा किंवा वासनिकाचा आदर करा, या सगळ्या चारही साधनांचं अंतिम ध्येय एकच आहे: भक्ताच्या हृदयात ज्ञान आणि प्रेम या दोन गोष्टी वाढवणं. तर हा चतुर्विध मार्ग आपल्याला ज्ञान आणि प्रेम या दोन साधनांपर्यंत आणून सोडतो. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो, ज्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा. आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये बुद्धीचा मार्ग आणि हृदयाचा मार्ग यांचा मेळ कसा साधायचा.